प्रथमतः मी सगळ्या मीडियाची दिलगिरी व्यक्त करतो. मी पुण्यावरून आलो, सकाळी 11:30ला निघालोय, परंतु रस्त्याने येताना एवढं दिवाळीचं ट्रॅफिक आहे की तुम्हाला खूप वेळ लागला. कोणी पुण्यावरून आला असेल तर त्यांना माहिती असेल. त्याबद्दल प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो. आणि आत्ता जे काही मागच्या 1 महिन्यामध्ये क्लीनरचं अपहरण प्रकरणाच्या बाबतीमध्ये जे काय विविध माध्यमामध्ये बातम्या येत आहेत आणि माध्यमापर्यंत सगळ्या सत्य परिस्थिती पोहोचलेली नाही, त्याच्यासाठी जी काही खरी परिस्थिती आहे ती आपणासमोर मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे. खरं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकशाहीचे महत्त्वाचे जे 3 स्तंभ आहेत त्याच्यामध्ये शासन, प्रशासन आणि न्यायालय, आणि सगळ्यात आता महत्त्वाचा जो 4था स्तंभ आहे तर हा तुमचा मीडियाचा स्तंभ आहे. इलेक्ट्रॉनिक असेल, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल. कारण तुम्ही जे लोकांना दाखवता, तुम्ही जी काही परिस्थिती लोकांच्या समोर मांडता तर ती लोकांना खरी वाटते. म्हणून तुमचा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. तुम्ही जर ठरवलं तर शासन उलटून टाकू शकता, एखाद्याला फार जीवनातून टाकू शकता किंवा एखाद्याला उभाही करू शकता. असं एवढं तुमचं महत्त्व आहे. तर मी मेन मुद्द्याकडे येतो की माझ्याबद्दल किंवा कुटुंबाबद्दल जे काही असं एक पिक्चर तयार केलं गेलेलं आहे की त्याच्या बाबतीमध्ये मला मीडियाच्या समोर सांगायचं आहे. त्याच्या अगोदर मी माझं थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो की मी राहणारा गावचा आहे, पाथर्डी तालुका, अहमदनगर. शिक्षण जे आहे तर ते अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालेलं आहे. वडील ऊसतोडणी कामगार होते. 2-2 वर्ष मला त्या ठिकाणी कारखान्यावर ऊस तोडायला जावं लागलं. अशा खडतर परिस्थितीमधून शिक्षण घेत असताना, पूर्ण गरिबीची जाणीव असताना, स्पर्धा परीक्षा देत मी क्लास 1 पदापर्यंत पोहोचलो आणि मागील 25-30 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. ते काम करत असताना कुठलाही माझ्यावर कधीही गुन्हा दाखल झालेला नाही, कुठली तक्रार झालेली नाही. परंतु मी निवृत्तीनंतर जसं राजकारणामध्ये आलो आणि तेव्हापासून कंटिन्युअस की एक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, खरे खोटे अशा पद्धतीचे त्या ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे राजकारण कशा पद्धतीचं आहे. आणि एक प्रकारे की मी किती सराईत गुन्हेगार आहे किंवा आमचं सराईत गुन्हेगार म्हणजे कुटुंब आहे, अशा पद्धतीचा एक त्या ठिकाणी हे करण्याचा प्रयत्न होत आहे. खरं तर त्यासाठी खूप वाईट वाटतं. आत्ताच जर आपण नुकतंच रबाळ्याच्या इथलं जे काही प्रकरण झालं नवी मुंबईतलं कॉन्क्रीट मिक्सर ट्रक क्लीनरचं, त्या बाबतीमध्ये मी येतो. ते आरोप झालेले आहेत की त्या क्लीनरचं आम्ही अपहरण केलं, त्यासाठी खंडणी मागितली, पोलीस आले घरामध्ये तर त्यांच्या अंगावर कुत्रे सोडले, त्याचे काही सबूत जे आहे ते नष्ट केले. अशा प्रकारचे जे आमच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत. तुम्ही अंदाज लावू शकता. तुम्ही रोज एवढ्या समाजामध्ये फिरताय, हे करताय की एखाद्या ट्रकचा क्लीनर त्याला अपहरण करणं आणि त्याच्याकडून पैशाची मागणी करणं, तो 7-8 हजार रुपये त्या नोकरीच्या पगारावर त्या ठिकाणी काम करतो आणि अशा पद्धतीने हे करणं. कोणाला अपहरण केल्यानंतर त्या व्यक्तीला कोणी घरात घेऊन येतो का? घरात येऊन त्याचा मोबाईल, आपला मोबाईल कधी चालू असतो का? ती तशी परिस्थिती नाहीये. त्याची जी फॅक्ट आहे मी तुम्हाला सांगतो. मुंबईमधून मी माझं काम करून येत असताना ऐरोली पुलाच्या नंतर त्या ठिकाणी सिग्नल आहे, त्या सिग्नलला आम्ही थांबलो होतो. पाऊस पडत होता आणि पाठीमागून तो टँकर आला आणि त्याने जोरात पुढच्या टाकाला डाव्या बाजूला आम्हाला जोरात धडक दिली. नॉर्मली मी आजपर्यंत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की गाड्यातून घासाघाशी होती, लागतात, त्याच्यामध्ये वेळ जातो. मी कधीच थांबून, कधीच पोलीस स्टेशनला जाणं किंवा त्यांच्याशी वादविवाद करणं आजपर्यंत कितीतरी वेळ झालं, कधीच आपण त्या गोष्टी केल्या नाही. तिथं फक्त ते घडल्यानंतर ड्रायव्हर खाली उतरला, त्यांनी ते बघितलं आणि मला म्हणे साहेब येऊन तुम्ही बघा. तिथं आम्ही खाली उतरल्यानंतर लगेच ड्रायव्हरने थोडंसं हे करायला सुरुवात केली की साहेब पाऊस पडत होता, आमचं वायपर सुरू नाहीये, त्याच्यामुळे धक्का लागलेला आहे आणि कृपया करून, आम्ही गरीब माणसं आहेत, आमच्या नोकऱ्या जातील. म्हटलं ठीक आहे, चला नॉर्मल एक प्रोसिजर, आपण पोलीस स्टेशनला जातो. त्यांनी त्या ठिकाणी विनंती केली की साहेब आमच्या नोकरीचा प्रश्न आहे तर तुम्ही काय पोलीस स्टेशन वगैरे जाऊ नका. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही तर काय याच्यातून नुकसान भरपाई देऊ शकत नाही, तुमच्याकडे इन्शुरन्सची कॉपी आहे का? तर ते म्हणजे ठीक आहे, आमच्याकडे इन्शुरन्सची कॉपी आहे. म्हटलं ठीक आहे, आपण ते ऑथोराइज गॅरेजला जाऊ आणि त्याच्यावरून इन्शुरन्स जेवढा काही क्लेम होईल तर त्याच्यावरून तो क्लेम करू, पण त्यासाठी इन्शुरन्सची कॉपी घेऊन तुम्हाला त्या गॅरेजला यावं लागेल.
तर काही हरकत नाही साहेब, तुम्ही गॅरेजला या आमच्या क्लिनरला घेऊन जा, इन्शुरन्सची कॉपी मी त्याच्या मोबाईलवरती पाठवतो, परंतु तुम्ही आमच्या मालकापर्यंत एका प्रकारे जाऊ देऊ नका, तुमच्या लेवलवर तुम्ही हे करा. आता आपणही गरीबी परिस्थितीमधून आलेल्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे की एवढ्या हेल्पर आणि ड्रायव्हर त्याच्यामध्ये किती खर्च करू शकतात. तर मी त्यांना म्हटलं काही हरकत नाही, पाऊस येत होता आणि त्याचं अथोराईज जे काही गॅरेज आहे ते पुण्यामध्येच आहे, तर त्यांना आपण तिथं बरोबर आलो आम्ही. आम्हाला साधारणतः 11:30-12च्या जवळपास वेळ झाला असेल. आल्यानंतर त्यांना मी फोन करून सांगायला सांगितलं त्या ड्रायव्हरला, त्याचाही CDR त्या पोलिसांना मिळेल की असा उशीर झालेला आहे, आता गॅरेज बंद आहे, आता काही करता येणार नाही, उद्या सकाळी 10:30 वाजता गॅरेजला जाऊन मी नंतर तिकडे येईल. परंतु सकाळी जेव्हा हे झालं तर आमच्या लक्षात आलं की आज तर रविवार आहे, आज काही होणार नाही, म्हणून 9:15च्या दरम्यान त्याला त्या ठिकाणी नाश्ता वगैरे करून याच्यावर बस स्टँडवर नेऊन आमच्या ड्रायव्हरने तिथं सोडलं आणि त्याला सांगितलं की ठीक आहे, सोमवारच्या नंतर आपण काय ते बघू. जे पोलीसचे सांगतात की आम्ही यांच्या बंगल्यामधून ताब्यात घेतलं, जर सगळे माझे CDR, माझ्या कामगाराचे CDR, सगळ्यांचे CDR मिळतात तर त्याचा सुद्धा CDR आहे. माझं हेच यामधून मी आव्हान करणार की त्याचा CDR आहे की त्या वेळेमध्ये तो बस स्टँडवर होता, आमच्या घरात होता का पुढे होता, हे तुम्हाला त्याच्यावरून त्या गोष्टी कळू शकतात. परंतु ही गोष्ट ऍक्च्युअल परिस्थिती त्यांनी ना माध्यमाच्या निदर्शनास आणली किंवा त्यांनी FIR मध्ये किंवा न्यायालयाच्या निदर्शनास आणली. तिथं असं दाखवलं की यांनी पैशासाठी त्या ठिकाणी त्यांचं अपहरण केलं, घरामध्ये डांबून ठेवलं आणि आम्ही गेल्यानंतर आम्ही त्यांची सोडवणूक केली आणि तिथून पुढं मग पुढची प्रक्रिया सुरू केली. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर आमच्या अंगावर कुत्रे सोडले. एकीकडे सांगतात आम्हाला बंगल्याच्या आतमध्ये घेतलंच नाही, दुसरीकडे सांगतात की आमच्या अंगावर कुत्रे सोडले. जर तुम्ही बंगल्याच्या आतमध्ये घेतलं नाही म्हणता तर तुमच्या अंगावर कुत्रे कसे सोडले? कुत्रे सोडले तर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीच्या गेटवरून चढून जाताना तुमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत. पण जर तुम्ही तो ताब्यात घेतलाय, हेल्पर ताब्यात घेतलाय, तर त्याचा एखादा व्हिडिओ, त्याचा पंचनामा, छोट्या छोट्या गोष्टीचे त्यांनी त्या ठिकाणी पंचनामे केले. घरामध्ये 8-10 तास थांबून खोल्या त्यांनी चावीने करून तोडून त्यांनी पंचनामे केले. मग जर तुम्ही एवढा हेल्पर ताब्यात घेतला तर त्याचा पंचनामा नको का? तुम्ही त्याचा पाठलाग करत कोणाचा आलेला नाही आणि तरी तुम्ही जर वारंट न करता एखाद्याच्या घरामध्ये घुसणं ही गोष्ट चुकीची आहे. तरी आपण त्यांना सांगितलं होतं, कारण आम्ही रात्री त्या ठिकाणी आलो, मला गावी यायचं होतं, म्हणून सकाळीच उठून आम्ही गावाकडे आलो की जे मनोरमा खेडकर यांना त्याची कल्पनाही नव्हती. आम्ही खालच्या बेडरूम मध्ये होतो, तिथून निघून आलो. सकाळी ते तिथं 1-1.5 वाजता गेल्यानंतर आम्हाला समजलं FIR ची कॉपी दाखवल्यानंतर की अशा पद्धतीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. आणि तो दाखल करत असताना सुद्धा बाकीच्या आमच्या संपूर्ण फॅमिलीला त्याच्यामध्ये ओढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, माझ्या भावाला ओढण्याचा प्रयत्न केला. हे आमचे नातेवाईक आणि सगळं काम बघतात, त्यांना 8 दिवस त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेऊन त्यांना हाणमार केली. असे आमचे 5-7 लोक आहेत, त्यांना नेऊन तिथं दिवस बसून ठेवायचे आणि हाणमार करायची. तू सांग कुठे, सांग कुठे. अरे बाबा, तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स आहे, CDR तुम्ही सगळ्याचे बघू शकता, त्यांना न सांगता सुद्धा तुम्ही CDR त्यांचे तपासू शकता आणि त्याच्यावरून कोणाशी कॉन्टॅक्ट होतोय नाही होतोय ते बघू शकता. खरं तर अशी करायची गरज आहे नाही, पण पोलिसांनी अशा चुकीच्या पद्धतीने FIR केल्यामुळं, चुकीच्या पद्धतीने गोष्टी केल्यामुळं पोलिसावर बिलकुल त्या ठिकाणी विश्वास नव्हता, म्हणून त्यांच्याकडे जायचं काही कारण नव्हतं. रिक्वेस्ट केली किंवा आमच्याकडे इन्शुरन्स कॉपी आहे त्याच्यामधून होईल म्हणून आपण केलं. अपहरण करायचं असेल तर एखाद्या बिल्डरला मोठ्याला अपहरण करता येईल, एखाद्या अधिकाऱ्याला अपहरण करता येईल, कोणी एखाद्या मुलाबाळाला अपहरण करतो, त्या हेल्परला अपहरण करून त्या मालकाला काही फरक पडणार आहे का? उलट तो म्हणेल की अरे तुम्ही ऍक्सिडेंट केला, तुम्ही केला, तुमचं तुम्ही बघा, काय व्हायची ते होते. त्याला काय त्याचं घेर आहे? UP बिहारचे ते माणसं आलेले, त्या मालकाला त्याचं काही घेणं देणं आहे का? तो करणार आहे का? आम्हाला काही मिळणार आहे का? ना हेल्पर कडून मिळणार ना मालकाकडून मिळणार. त्याच्यामुळे अपहरण करायचा विषय येत नाही. बरं, अपहरण केल्यानंतर खंडणी पैसे मागितल्याचं काही प्रूफ पाहिजे. आम्ही एखादा कमीत कमी कॉल केल्याचं काहीतरी रेकॉर्ड पाहिजे. तुम्हाला सगळं काढता येतं, आम्ही कॉल केलाय का, एखादा कॉल केला असेल तर आजकाल रेकॉर्डिंग सुद्धा मिळतं की काय पूर्ण झालं. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना पोलिसांनी जे अशा पद्धतीने खोटं नाटक जे केलेलं आहे, निंदनीय आहे. याची मी तक्रार त्यांच्या वरिष्ठाकडे करतोय आणि या सगळ्या गोष्टीची त्या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी करण्याची माझी मागणी आहे. मी याचा नॉनस्टॉप कंटिन्युअस पाठपुरावा करणार आहे. तुम्ही नक्कीच तुमच्याकडे FIR आल्यानंतर तुम्ही पोलिसाचं काम आहे, ज्यांच्याकडे आपण संरक्षण म्हणून आपलं रक्षा करणारे म्हणून बघतो, त्यांनी ते काम केलंच पाहिजे. मी 4 गुन्हे केले तर माझा त्या तपास करून मलाही त्यांनी
माझ्यावर काय जे असेल तो कोर्टामध्ये सर कारवाई करायला पाहिजे. पण पोलिसांनी जर चुकीच्या पद्धतीने पिक्चर तयार केलं असेल तर ते अत्यंत निंदनीय आहे. अगोदरच पोलिसांच्या वरचा सगळ्या लोकांचा विश्वास उडालेला आहे आणि हे एक त्याच्यामध्ये प्रकरण आहे. कारण दूध का दूध आणि दूध का पाणी म्हणतो आपण तसं होणार आहे. सगळ्या रेकॉर्ड जागेवर आहे आणि जर पोलिसांनी हे अशा पद्धतीने चुकीचं केलेलं आहे तर त्यांच्यावर निश्चितच त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. याच्यामध्ये ऍक्सिडेंट घडवणं किंवा घडला किंवा हे करणं याच्यामध्ये राजकीयाचा काही विषय येत नाही. त्याच्यानंतर ठीक आहे का, याच्यामध्ये विषय येत. परंतु एखादी घटना घडलेली आहे समजल्यानंतर त्याला प्रोत्साहित करणं, त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकणं, त्यांना जास्तीत जास्त कसा त्रास होईल, त्यांच्या फॅमिलीला कसा त्रास होईल आणि नेमक्या इलेक्शन जवळ आले किंवा त्या संदर्भातच अशा गोष्टीचा आम्हाला महिना आज असे ऍक्सिडेंट कितीतरी गोष्टी होतात. मला हे नाही म्हणायचं की त्याच्यामुळं हा गुन्हा किंवा अपहरणाचा गुन्हा किरकोळ आहे असं मला बिलकुल म्हणायचं नाही. पण एवढे खून, एवढ्या मर्डर, एवढ्या डकायती होतात, तिथं बातम्या चालत नाही, त्याचे तपास होत नाही. इथं एक एक टीम तुमची सगळे तेच सांगत होते पोलीस लोक जेव्हा तिथं डिपार्टमेंटला गेल्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर की आमचे सगळे कामं ठप्प आहे. आम्ही 15 दिवस झालं पुण्यामध्ये तळ ठोकून आहे फक्त याच कामासाठी. असं हे काय हा याच्यामध्ये तो क्लिनर सापडला नसता, काही झालं तर ऑलरेडी तो घरी आहे, ताब्यात आहे, त्याला हातमार नाहीये, कोणते पुरण नाहीये, कुठल्या गोष्टी नाहीये, तरीही एवढा पाठपुरावा केला जातो. याचा अर्थ काय आहे तर हे तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त तुम्ही समजू शकता. दाखल झाला तर तुम्हाला अँटीसेप्टिक बेल घेता येतो आणि त्या प्रविधानाप्रमाणे आम्ही अँटीसेप्टिक बेल साठी त्या ठिकाणी अप्लाय केलं आणि कोर्टाने अँटीसेप्टिक बेल त्या ठिकाणी ग्रँट केलेलं आहे. परंतु आमची जी काही बदनामी झाली, लोकांच्या समोर जे काही चुकीचं पिक्चर दिलं गेलं, त्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. कारण तुम्हालाही सांगितलं गेलं की तो जो काही हेल्पर आहे आम्ही तिथं डांबून ठेवला होता आणि त्यांनी जाऊन त्याला रिटेन केलं, त्यांनी ताब्यात घेतलं. परंतु असा कुठलाही तुम्ही सुद्धा पोलिसांना विचारा की असला कुठला तुमच्याकडे पंचनामा आहे का, असला काही व्हिडिओ आहे का. गेट मधून आत जाण्यासाठी सुद्धा 2 पंच बरोबर ते घेऊन आलेले आहेत, त्यांच्या इथं रिपोर्ट आहेत आणि त्या गोष्टीसाठी तुमच्याकडे कसा नाहीये. जर कुत्रे तुम्ही सोडले म्हणताय तर त्याचा काही व्हिडिओ आहे का, त्याचं काही रेकॉर्ड आहे का, ते कोणाला काही चावलंय का, किंवा त्यांच्या घरामधलं. आता इथं आपण आलेलो आहे, इथं समजा कुठं कॅमेरा लागलेला असेल तर बऱ्याच वेळेस असं होतं की कधी कधी कॅमेरे आपण भीतीसाठी लावलेले असतात. आतला सीडीआर खराब असतो, टीव्ही खराब असतो. आमच्या घरातला 1-2 वर्षापूर्वी तो सीडीआर खराब झालेला की त्यांचं म्हणणं आहे तुम्ही सीडीआर लावा. अरे आमच्या सीडीआरची काही गरज नाही आहे. बाजूला सगळ्या रोडवर सगळे कॅमेरे आहेत, सोसायटीमध्ये कॅमेरे आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत. त्याच्यावरून तुम्हाला सगळे ऍक्टिव्हिटीज मॉनिटर करता येतात. तुम्हाला प्रत्येक सीडीआर वरून तुम्हाला करता येतात. आता मी किती वेळ इथं थांबलोय हे तुम्हाला सगळ्या गोष्टी करतात. पण पोलिसांनी काय केलं मला माहिती नाहीये. उलट याच्यामधून वेगळा काही कट होता का काय असं वाटायला लागतंय. कारण या पूर्वीच्याही बरेचसे बघितलेले आहेत की चांगल्या लोकांचे ऍक्सिडेंट वगैरे करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मग असं केलं की काय की आम्हाला अगोदर मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातून आम्ही वाचल्यानंतर आम्हाला अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदनाम करायचं, अशा पद्धतीने अडकवायचं आणि एक संघटित गुन्हेगारी आहे अशा पद्धतीने तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यामध्ये शंका येते. खरं तर हे तुम्ही माझी विनंती आहे की नेमकं काय प्रकरण आहे आपण हे बघितलं पाहिजे. कारण हे असं कधीच होऊ शकत नाही. तुम्ही विचार करा, एक हेल्पर लावा. अपहरण जरी करायचं असेल तर अपहरण कोण करेल की जो ज्याची गुंडगिरी प्रवृत्ती आहे, आयुष्यभर त्याचे तेच काम आहे. मी 30 वर्ष वेगवेगळ्या विभागावर वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे. परमेश्वर कृपेने सगळं व्यवस्थित आहे. ते अपहरण करायसाठी गाडीचा असं येऊन किती खर्च आला असता फारसा नाहीये. पण माणसाचं असतं की इन्शुरन्स असेल तर चला आपण क्लेम करूया. त्याच्यामध्ये बाकीचा काहीच विषय नव्हता.